आता बातमी राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दुपारी तातडीची बैठक बोलावली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घडलेल्या घटनेची माहितीही घेतली। दरम्यान या बैठकीत पुढील भूमिकेसंदर्भात चर्चा होणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय नेमकं या बैठकीत घडलंय? दुपारी 3 वाजता तातडीची पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। स्वतः शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे नगरसेवकांची बैठक घेणार आहेत। सुनील टिंगरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सुद्धा फोनवरून संवाद झालेला आहे। 2 नगरसेवकांचा जो निधी कापण्यात आलेला आहे, जो निधी शून्यावरती आणलेला आहे, त्या संपूर्ण घटनेची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलेली आहे। मात्र 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी जी आहे ती वाढलेली आहे। आता या विरोधामध्ये स्वतः नगरसेवक जे आहे ते 3 वाजता पुणे महानगरपालिकेमध्ये बैठक घेत आहेत। आजच्या बैठकीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये काय रणनीती ठरते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुहास टिंगरे आणि अमोल बाळवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करावं अशा पद्धतीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडलेला होता। मात्र राजकीय सूडबुद्धीनं आमच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि आमचा निधी जो आहे तो शून्य करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची तक्रार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आहे। मात्र आज दुपारी 3 वाजता नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।